मित्रांनो, साबरमती न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यासोबत एक अशा व्यक्तीची आपण आज मुलाखत घेणार आहोत की प्रभाग क्रमांक 17 मधून 15 वर्ष ज्यांनी नगरसेवकाचं पद भूषवले ते आता प्रभाग क्रमांक 18 मधून निवडणूक लढवत आहात. काँग्रेसचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे, सय्यद खलील सर. आपलं साबरमती न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. थँक्यू. सर, आता प्रभाग 18 मधून आपण निवडणूक लढवत आहात. काय विजन आहे? विकासाचे मुद्दे काय आहेत? गेल्या 9 वर्षामध्ये विकासाची जी कामच झाली नाहीत, ते रस्त्याचे काम असतील, नालीचे आहेत, लाईट टॅक लावले गेला नाही, स्ट्रीट लाईट, घरकुल योजना राबवली गेली नाही आणि गरिबांना जे हक्काचं घर हवं होतं ते गेल्या 9 वर्षामध्ये दिलं गेलं नाही. ज्या पद्धतीने भीमनगर, बौद्धनगर, राघोशीवाडी वगैरे या ठिकाणी घरकुल योजना राबवली, परंतु ख्वाजानगरमध्ये ती योजना राबवली गेली नाही. अनेक लोक जे आहेत की आपलं स्वप्नातलं घर पाहत होते, त्यांना ते मिळालं नाही. मी नगरसेवक असताना सुरुवातीला म्हणजे अगदी शेवटच्या ह्याच्यामध्ये मला घरकुल योजनेची माहिती मिळाली आणि ती मी 40 लोकांना घरकुल मंजूर करून ते बांधून दिले. 60 लोकांच्या घरावरती छत घातले. अशा प्रकारचे ती योजना जी राबवण्याचा माझा जो संकल्प होता की ख्वाजानगरमध्ये कुठल्याही काही व्यक्तीचं घर जे आहे की पत्र्याचं राहणार नाही, ते सगळं पक्की घरं होतील. घराची किंमत काय आहे हे मला माहीत आहे. मी पहिल्यांदा ज्यावेळेला नगरसेवक झालो त्यावेळेला आम्ही किरायाच्या घरामध्ये राहत होतो, म्हणून घर हे स्वतःचं हक्काचं असलं पाहिजे, म्हणून घरकुल योजना राबवण्याचा माझा एक उपक्रम आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की NRC, SIR आणि जनगणना होणार आहे, त्यावेळेला अनेक मुस्लिम तरुणींना किंवा महिलांना, पुरुषांना त्याचा फटका बसणार आहे. ज्या पद्धतीने बिहारमध्ये बसला, ज्या पद्धतीने आता पश्चिम बंगालमध्ये आणि इतर राज्यामध्ये करू पाहत आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार, त्या पद्धतीने ख्वाजानगर परिसरातल्या आणि उस्मानाबाद शहरातल्या अनेक अल्पसंख्याकांवरती हक्कावरती गदा येणार आहे. त्याच्या विरोधामध्ये माझा संघर्ष राहील, माझा लढा राहील आणि न्याय देण्यासाठीचा संकल्प राहील. तर प्रभाग क्रमांक 18 मध्ये नाली, रस्ते आणि कचऱ्याच्या खूप समस्या आहेत. निश्चितच मी ज्या भागात राहतो त्या ठिकाणी जे आहे की ज्यावेळेला माझ्या काळात ज्या नाल्या झाल्या त्याच्यानंतर नाल्या झाल्या नाही. माझ्या पाठीमागच्या गल्लीमध्ये नळाला जरी पाणी आलं तर गुडघे एवढं पाणी साचतं, रोडवरती साचतं. लोकांना, लहान मुलांना जाता येत नाही. अशा प्रकारची अवस्था आहे. गेल्या 9 वर्षामध्ये एकही काम झालं नाही. ज्यांनी विकासाच्या गप्पा मारून मतं घेतली, मागच्या वेळेला भूलथापा मारल्या, ते निवडून आल्यानंतर या प्रभागातून गायब झाले. काही लोक नुसते गप्पा मारत राहिले. त्या लोकांच्या दुराग्रहामुळे हा या भागातला विकास थांबला गेला आणि म्हणून त्या रस्ते आणि नाल्याचे आणि कचऱ्याचे गंभीर प्रश्न आहेत. ते प्रश्न आपण पाहतो उभ्या रोडला, म्हणजे शम चौक ते ईदगापर्यंतचा जो रस्ता आहे, सातत्याने रस्त्यावर कचरा असतो आणि लोकांच्या घरामध्ये सुद्धा 3-3 दिवस गाडी येत नाही. जे टेंडर घेणारे लोक नुसते, कचऱ्याचे टेंडर घेणारे लोक नुसते साबरमती न्यूज गबरगट झाले चॅनलमध्ये आपल्या आणि सर्वांचं त्यांनी स्वागत कधीही आहे. म्हणजे लोकांच्या समस्याकडे पाहिले नाही. एक अशा या व्यक्तीची समस्या आपण दूर आज करण्याचा मुलाखत निश्चित घेणार आम्ही आहोत. प्रयत्न करणार. प्रभाग क्रमांक 17 मध्ये होते खलील सय्यद सर. परवेश शेख, साबरमती न्यूज. क्रमांक 17